नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण डिसेंबर 2025 मध्ये जी नवोदयची फायनल एक्झाम होणार आहे, या परीक्षेमध्ये जे गणित येतील असे काही व्हिडिओ आणि जे आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये झालेले गणित आहेत असे गणित तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश हवं असेल, तुम्हाला जर स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे, नवोदयची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे, नवोदयला जायचं आहे विद्यार्थ्यांनो, तर गरुड क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. चला तर विद्यार्थ्यांनो, बघूयात आपण की आज प्रश्नपत्रिका संचामध्ये पहिलं गणित आपल्याला काय सांगितलेलं आहे ते. x या संख्येत 20 मिळवले असता येणाऱ्या संख्येची 20 वेळा बेरीज केली तर 800 ही संख्या मिळते, तर x बरोबर किती आहे असं विचारलेलं आहे. आता गणित वाचल्यानंतर थोडंसं किचकट आहे, कारण काय विचारलंय की x ही कोणती तरी एक संख्या आहे आणि त्या संख्येत जर 20 मिळवले तर येणाऱ्या संख्येची 20 वेळा बेरीज करायची आहे, म्हणजेच त्याचं उत्तर 800 ही संख्या मिळणार आहे. तर मग ती x बरोबर संख्या कोणती असेल असं विचारलेलं आहे. ज्यावेळेला अशा गणित येतात ना विद्यार्थ्यांनो, त्यावेळेला काय करायचं बघा, x बरोबर 20 गुणिले 20, कारण काय 20 मिळवले असता आणि 20 वेळा बेरीज केली असता किती येणार आहे बरं त्याची बेरीज, 800 ही संख्या येणार आहे की नाही. मग झालं तर काय करायचं, x बरोबर x अधिक 20 बरोबर 800 भागिले हे जे 20 आहेत ना गुणाकारात, ते खाली येऊन भागाकाराच्या स्वरूपामध्ये आपण मांडून घेऊया. मग हे 20 शून्य गेला, शून्य गेला, बे एक बे, बे चौक 8, शून्याला शून्य. मग पुढे आपल्याला काय मिळालं बरं, x अधिक 20 बरोबर 40 मिळाले आहे की नाही. आता हे 20 जे आहेत ना ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहेत, प्लस मध्ये. आता पलीकडे गेले किती काय होतील, मायनस होतील. मग x बरोबर 40 वजा 20 बरोबर 20. तर x ची किंमत किती आली विद्यार्थ्यांनो, 20 आली. आणि 20 ची जर 20 वेळा बेरीज केली तर उत्तर काय मिळतं आपल्याला, 800 ही संख्या मिळते. म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं, पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर जे दुसरं गणित आहे विद्यार्थ्यांनो, तो दुसरं गणित आपण बघतोय की 2.07 आणि 3.56 ची अंदाजे किंमत किती. आता हे प्रकरण अंदाजे व्यंजीकरण असं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अंदाज लावायचा आहे. आता 2.07 म्हणजे 2च आपण त्याला पकडू शकतो आणि 3.56 म्हणजे 50च्या पुढे सरकलेला अंक आहे, तो म्हणजे तो 100च्या जवळ गेलेला आहे की नाही. म्हणून या 3ची किंमत इथं 4 पकडायची असते. म्हणजे ते अंदाजे आहे, कारण प्रकरणाचं नावच आहे व्यंजक अंदाजीकरण. ठीक आहे. तर मग आता 4 गुणिले 2 जर केला आपण तर किती मिळेल बरं आपल्याला, 8 मिळेल. म्हणजेच 2.07 आणि 3.56 ची अंदाजे किंमत किती असेल, 8 असेल. आणि पर्याय काय मिळतो आपल्याला, ऑप्शन सी. चला विद्यार्थ्यांनो, पुढचं गणित बघूयात आपण. गणित क्रमांक 3. यामध्ये काय विचारलेलं आहे, 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर्गिक नैसर्गिक संख्या किती आहेत. आता 3 आणि 5 यांची गुणिते असलेलं म्हणजे काय करायचं बरं, नेमकं काय असेल ते. तर विद्यार्थ्यांनो, गणित खूप सोपं आहे. 3 गुणिले 5 बरोबर किती झाले, 15. तर 15च्या पटीतील संख्या शोधायच्यात आपल्याला 100च्या आत. तर सोपा पाडा आहे, 15चाच करून घेऊया. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सख्खी 90, 15 7 105 होतं, म्हणजे ते 100च्या पुढं जातं. तर टोटल किती संख्या मिळतात आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. ऑप्शन काय मिळतं आपल्याला, पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतरचं जे गणित आहे विद्यार्थ्यांनो ते बघूयात आपण. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे आणि आयताची परिमिती 36 आहे. ठीक आहे. तर आयताचे क्षेत्रफळ किती. आता खूप सोपं गणित आहे, कारण याच्यामध्ये वेगळं काहीतरी दिलंय आणि वेगळं काहीतरी विचारलंय असं वाटतं आपल्याला, पण ह्याचा खूप जवळचा संबंध आहे विद्यार्थ्यांनो. आता बघा, आयताची परिमिती किती आहे, 36 आहे. म्हणजे त्याची लांबी किती असेल आणि रुंदी किती असेल. बघा, लांबी असेल 12, कारण रुंदीच्या दुप्पट आहे की नाही. आणि रुंदी किती असेल मग, 6 असेल. म्हणजे 6 आहे 36. तर 36 काय असेल, त्याची परिमिती असेल, आहे ना. आणि आता काय विचारलं आपल्याला, आयताचे क्षेत्रफळ. तर सूत्र काय बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. झालं. मग किती आहे बरं लांबी, लांबी मिळाली आपल्याला 12 आणि रुंदी किती आहे 6.
तर 12 खून 72. ऑप्शन काय मिळाला आपल्याला? पर्याय क्रमांक डी 72 चौरस मीटर. चला विद्यार्थ्यांनो पुढचं गणित बघूयात. गणित क्रमांक 5. यामध्ये काय विचारलेलं आहे? दोन संख्यांचा मसावी व लसावी. मसावी 12 व लसावी 240 आहे. त्यापैकी लहान संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे. आता मसावी पण दिलाय लसावी पण दिलाय, पण हे नेमके मसावी लसावी कोणत्या संख्येचे आहेत हेच माहिती नाहीये. आणि त्यापैकी एक लहान संख्या जी आहे ना ती आपल्याला विचारलेली आहे. तर मग आता ही काढायची कशी किंवा काय करावं लागेल बरं? तर विद्यार्थ्यांनो अतिशय सोपी ट्रिक आहे बघा. लसावी भागिले मसावी याचं एक सूत्र आहे विद्यार्थ्यांनो. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. हे जे सूत्र आहेत ना विद्यार्थ्यांनो ते तुम्ही एका पेजवर लिहून काढा अगोदरच. आता लसावी किती दिलेला आहे बघा? 240 दिलेला आहे. मसावी किती दिलेला आहे? 12 दिलेला आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, 12 1 12, 12 2 24. मग आता हे 20 मिळाले तर 20चे आपण फोड करूया. 5 गुणिले 4. ठीक आहे, 5 गुणिले 4 5 चौक 20 होतात. मग आता काय करायचं? तर आपल्याला काय विचारलेलं आहे? लहान संख्या विचारलेली आहे की नाही. तर मग आता या दोन्हीपैकी लहान अवयव कोणता आहे? तर 4 आहे. तर मग आता लहान संख्या काढायची आहे म्हणजे लहान संख्या बरोबर लहान अवयव गुणिले मसावी. किती आहे? गुणिले मसावी. लहान अवयव कोणता आहे? 4 गुणिले मसावी किती आहे? 12. म्हणजेच काय मिळाले आपल्याला? 12 चौक 48. कोणती संख्या मिळालेली आपल्याला? पर्याय क्रमांक ए मध्ये मिळालेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि ज्या वेळेला मोठी संख्या विचारलेली असते त्यावेळेला आपल्याला गुणाकारामध्ये मोठी संख्या ठेवायची. म्हणजे जी संख्या विचारलेली आहे ती संख्या आपल्याला गुणाकारामध्ये ठेवायची आहे. चला विद्यार्थ्यांनो आता या प्रश्नपत्रिका संचातील शेवटचं गणित आपण बघतोय. काय गणित आहे? एका चौरसाची बाजू 15 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपं गणित आहे. काय करायचं? चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू आहे ना. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा मग बाजूचा वर्ग. आता बाजू किती दिलेली आहे त्यांनी? 15 गुणिले 15. तर 15 गुणिले 15 जर केला आपण तर काय येईल? 225 चौरस मीटर. तर ऑप्शन काय मिळाला आपल्याला? पर्याय क्रमांक डी. चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन एका प्रश्नपत्रिकेच्या संचातील स्पष्टीकरण असेल. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.